संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी आता माध्यमांसमोर आल्यात। 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकरणामधून वाद झाल्यानंतर संतोष देशमुख हे लातूरला गेले होते। मात्र वारंवार फोन करून त्यांना गावाला बोलावल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलंय। पाहूया। पवनचक्कीवर जी किरकिर झाली ती जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला भीती वाटते एवढंच बोलले। पवनचक्कीतल्या वादानंतर मारहाणीची भीती वाटते, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत असं संतोष देशमुख 6 डिसेंबरलाच वादानंतर बोलले होते। असा खुलासा संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांनी केलेला आहे। ते भांडण झाल्यापासून टेन्शन मध्ये होते, ते एवढंच मला म्हणले की फोनवर काय मला माहित नाही, पण मी म्हणलं काय झालंय, तर ते म्हणले की त्या दिवशी पवनचक्कीवर जी किरकिर झाली ती जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला भीती वाटते एवढंच बोलले। पण फोन करून काही धमकी वगैरे दिली होती असं काही आहे? नाही, तसं काय मला माहित नाही। ते असं तोंडानेच लातूरला आल्यावर मला बोलले होते। कशी धमकी दिली होती ते मला माहित नाही। काय ते संतोष देशमुख तुम्हाला काय म्हणाले होते? म्हणजे मला भीती वाटायले त्या भांडणामुळे, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते मला असं भीती वाटायले त्यांच्यापासून भांडण्याची मारहाणीची। संतोष देशमुखांच्या हत्येला 6 तारखेचाच वाद कारणीभूत ठरला। मसाजो गावाच्या हद्दीत अवाधा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे। आरोपी प्रतीक घुलेसह काही आरोपींनी प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना 2 कोटींची खंडणी मागत वॉचमॅन अशोक सोनावणेंनाही मारहाण केली। मारहाणीनंतर वॉचमॅन अशोक सोनावणेंनी सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली आणि घुलेसह काही जणांवर गुन्हा दाखल झाला। याचाच राग म्हणून 9 डिसेंबरला म्हणजेच लातूरहून परतताच सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि गॅस पाईप, लोखंडी रॉड, फायटर आणि धारदार कत्तीनं संतोष देशमुखांच्या शरीरावर जबर मारहाण करत जीव घेतला। 6 डिसेंबरच्या वादानंतर त्यांची माहिती संतोष देशमुखांनी पत्नीला दिली आणि मारहाणीची भीती व्यक्त केल्यानंतर पत्नी अश्विनी यांनी संतोष देशमुखांना लातूरला जाऊ असा सल्ला दिला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 7 तारखेला म्हणजे शनिवारी लातूरलाही गेले। मात्र सोमवारी वारंवार फोन येत असल्यानं ते गावी मस्साजोगला गेले आणि तिथेच संतोष देशमुखांचा घात झाला। ते भांडण झाल्यानंतर लगेच शनिवारी ते माझ्यासोबत लातूरला आले होते। मग ते भांडण झाले असे म्हणल्यामुळेच मी म्हणलं जाऊ नका, मग इथंच थांबा, कशाला जाता, तुम्हाला भीती वाटायला तर म्हणून ते तिथंच थांबले होते। रविवारी पण थांबले, सोमवारी ते थांबणार होते। नंतर त्यांना लईच फोन येले, कुणाचे येत होते ते काय मला माहित नाही। मग ते मला म्हणले काम आहे, मला गावाकडे जावं लागते। म्हणजे फोन येत होते त्यांना सारखे? हां, फोन येत होते। पण फोनवरून धमकी दिली का नाही हे तुम्हाला कल्पना नाही? ते फोनवरून दिलेली माहित नाही, ते तोंडीच मला बोललेले। म्हणजे हां, भीती, ते जास्त असे लोक हे आहेत म्हणून मला भीती वाटायला एवढंच म्हणले। आता लातूरला गेल्यावर गावी येण्यासाठी संतोष देशमुखांना वारंवार फोन करणारा कोण, ते कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या माध्यमातून तपासा अशी मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी केली। जर त्यांना फोन येत असतील तर त्यांच्या त्या अजून सुद्धा त्यांच्या मोबाईल सिम कार्डवरती ते नंबर असतील, हा गुन्हाच तिथून निघेल। ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला सांगतो मी, एक तर ते जसं म्हणतात की त्यांचा मोबाईलचा CDR जो आहे किंवा त्यांच्या घरच्यांचा आहे, ज्यांचे फोन आले, आणि मूळ पोलीस प्रशासनाचा एक पूर्ण CDR जर काढला SP ऑफिसपासून DYSP पासून तर तो पोलीस त्या स्टेशनपर्यंत हा या मर्यादित गुन्ह्यामध्ये, तर तपास पूर्ण मोकळा होऊन जाईल। कुणी कुणाला दम दिला, कुणी कसं कुणाला का त्रास देत होतं, कुणी कुणाला टॉर्चर करत होतं। मला देखील म्हणले होते, आम्ही ते आमच्या जे जबाब आहे आमचा त्यात आम्ही म्हणजे दिलेलं आहे ते, आणि त्यानंतर पण हे जर खोलात जात नाहीत, त्याच्या एवढ्या पहिल्या पण केस आहेत सगळ्यांवर, गांभीर्यानं घेत नाहीत, तर आम्हाला कुठेतरी शंका येणं साहजिक आहे ना, त्याच्यामुळे आम्ही शंका व्यक्त केली। ती पवनचक्कीवरचा जो वाद झाला त्याच्यानंतर संतोष देशमुख यांना काही धमक्या येत होत्या का फोनवरून? आम्ही तेच म्हणतोय ना, त्याचे पण CDR काढा, त्याला कोणी धमक्या दिल्या, आम्ही सांगतोय, पण त्या त्यांनी पण सांगितलं पाहिजे ना आम्हाला। आमच्याकडे मोबाईल दिला नाही, त्याचे CDR काढून आमच्याकडे द्या, आम्हाला माहिती आहेत कोणते नंबर कोणाचे आहेत, कोणचे ओळखीचे आहेत, कोणचे धमकीचे आलेले आहेत, आम्ही सांगतो ते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचे SP नवनीत कावत आणि CIDच्या अधिकाऱ्यांना फोन केले। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। कुणावरही दयामाया दाखवू नका, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा सूचना फडणवीसांनी दिल्या। अतिशय निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे।
शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल. आणि कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. कोणालाही सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस वारंवार सांगत आहेत. आता कोणावरही दयामाया दाखवायची नाही अशा कडक सूचना फडणवीसांनी दिल्या. ज्ञानेश्वर लोंढेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.